नमस्कार, माझे नाव शुभ्रा अजिंक्य खैरे आहे. मी 6वी वर्गात शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव एस निकम इंग्लिश स्कूल इंदापूर आहे. तर मी आज एका झाडाचे आत्मकथन प्रस्तुत करणार आहे. मी झाड बोलतोय. माझं संपूर्ण आयुष्य इतरांची सेवा व जन्म आणि मृत्यूच्या चक्र या विषयावरती केंद्रित आहे. माझा जन्म छोट्याशा बीमधनं झाला. नंतर माझे बालपण एका लहान रोट्याप्रमाणे झाले. मला आनंद होतो जेव्हा मला सूर्यप्रकाश, पावसाचे पाणी आणि हवा मिळते. जेव्हा मी मोठा झालो तेव्हा मी पक्षी, प्राणी, मानवांना सावली आणि निवारा प्रदान केला आणि त्याचबरोबर फळं, फुलं, भाज्या इत्यादी गोष्टी सुद्धा प्रदान केल्या. जी लोक आजारी पडतात त्यांच्यासाठी औषधे माझ्यापासूनच बनवली जातात. मी प्राणवायू सुद्धा प्रदान करतो ज्याच्यावरती प्रत्येक माणसाचे आयुष्य अवलंबून आहे. पण तरीही मग कधी प्राणवायू देणे थांबवले नाही. पण माणसाने विनाकारण मला कापले तेव्हा मला खूप दुःख झाला. पण जर एखाद्या माणसाचे आजार औषधांपासून दूर करण्यासाठी मला कापत असाल तर ठीक आहे, पण विनाकारण मला कापणे हे योग्य नाही. कारण की त्यांनी पशु पक्ष्यांची घरटी उद्ध्वस्त होतात, पर्यावरणाचे संतुलन बिघडते आणि जर असंच चालत राहिलं तर पृथ्वीवरती झाडांची मात्रा कमी होईल आणि मग आपल्याला श्वास घ्यायला त्रास होईल. म्हणून जास्तीत जास्त झाडं लावा, झाडं वाचवा. धन्यवाद.